कुणी बदलायचं असतं, तुमच्या मुलीनी का त्या घराने? मुलीनी. तरुण आयांना काय वाटतं? मुलीनी बदलायचं असतं. सुरुवातीला बदलावंच लागतं, नंतर मग त्या घरात रुजायचं, त्या घरातल्या माणसांना आपलं मानायचं, त्या घरासाठी खूप काही छान करायचं. मग ती माणसंसुद्धा तुमचं ऐकायला लागतात. एकदम कसं ऐकतील ग? घरात गेल्या गेल्या माझं ऐका म्हटलं तर कोणी ऐकेल का? त्या माणसांना आपलंसं केलं पाहिजे ग. परवा एका सासूने नवीन लग्न झालेल्या सुनेला सांगितलं, वांग्याची भाजी कर. विचार ना सासूला, कशी करू, तुमची पद्धत काय आहे? आमच्याकडची पद्धत वेगळी आहे. विचार ना. सासूला नाही विचारणार, 500 किलोमीटरवर राहणाऱ्या मम्माला फोन करून विचारणार, मम्मा वांग्याची भाजी कशी करू? ती लगेच 4 वांगी घे, त्याचे 4 तुकडे कर, खोबरं घाल. सासू सांगते बरं का, खोबरं घातलेली भाजी आमच्याकडे आवडत नाही, आमच्याकडे शेंगदाण्याचं कूट घालतात. माझी मम्मा खोबरेच घालते. तुझ्या मम्माच्या कोकणात नारळ स्वस्त मिळतात, आमच्याकडे मिळत नाहीत. अगं ज्या प्रदेशात जे मिळतं तेच घालायचं असतं भाज्यांना. समजून घ्या ना. खरं तिघींनी समजून घ्यायला पाहिजे. सासूनी म्हणायला पाहिजे होतं आजच्या दिवस कर खोबऱ्याची, आवडते का बघूया. सुनेनी म्हणायला पाहिजे होतं आजच्या दिवस शेंगदाण्याच्या कुटाची करते, परत कधीतरी करू का मी खोबऱ्याची. आणि सुनेच्या आईनी म्हणायला पाहिजे होतं, सासू घरात असताना तू मला फोन का केलास? तू सासूला का नाही विचारलंस की वांग्याची भाजी कशी करायची? भांडण मिटलं असतं की नाही? आता भांडण सुरू, कूट का खोबरं? आता काय भांडणाचा विषय आहे कूट का खोबरं? नाही चालत. परवा एका सुनेला सासू म्हणाली, 3 दिवसां झाली आहे, देवाजवळ दिवा लाव. सून उठली, हातात बांगडी नाही. सासू एवढंच म्हणाली, बांगडी घाल आणि दिवा लाव. माझ्या मम्मानी मला इंग्रजी शाळेत घातलंय, मी कधी बांगडी घातलीच नाही. दिला नंदादीप ठेवून लगेच जाऊन झोपून टाकलं. आईला मिस कॉल, आई लगेच 10 मिनिटात हजर, 12 माणसं घेऊन कायदा. खरं तर तिथे सासूच्या साठी 4 बांगड्या हातात घालायच्या, देवाजवळ दिवा लावायचा, नंतर बांगडी काढून ठेवायची. विषय मिटतो की नाही? सासूच्या भावनेचा प्रश्न आहे ना. तू सवाश नाहीस ना, आपल्या धर्मामध्ये बांगडी घालणं महत्त्वाचं आहे ना, मग कुंकू लाव, बांगडी घाल ना. सासूच्या समाधानासाठी घाल, तिच्या भावना महत्त्वाच्या असतात. नंतर काढून ठेव. आणि सगळ्या बायकांनो आणि पुरुषांनो तुम्हाला मी बजावून सांगते, इंग्रजी येणं काळाची गरज आहे, याची अक्कल मला आहे, मी वकील आहे. पण संस्कृत भाषा आपण संपवली आहे, मराठी संपवण्याच्या मार्गावर आहोत. आपल्या मुलाला मराठी बोलता येत नाही याचं आईला कौतुक वाटतं. आमच्या मुलाला कळतच नाही मराठी, महाराष्ट्रात राहतोय ना, कळत नाही मराठी. आणि उद्यापासून अजिबात घरात म्हणायचं नाही ॲपल खातो.